हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आम्ही हैदराबादला गेलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे, पण एडिट झाला नसल्यामुळे मला वेळ मिळाला नसल्यामुळे मी काय तो अपलोड केला नव्हता. तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर रामोजी फिल्म सिटीमध्ये जाण्यासाठी सगळ्यात आधी त्यांचा इथे एक पहिला स्टॉप असतो किंवा आधी एक पहिली ही एंट्री असते. इथून आतमध्ये 2 किलोमीटर पर्यंत त्यांची बस आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते आणि मग तिथे पुढे फिल्म सिटी सुरू होते. तर त्याच्यासाठी आम्ही इथं लाईनीला थांबलेलो आहोत. खूप गर्दी होती कारण की आम्ही ख्रिसमसच्या दरम्यान गेलो होतो, म्हणजे न्यू इयर होतं, त्यामुळे तिथं बरीच गर्दी होती. आता बघा, मग आम्ही इथं रामोजीमध्ये मेन रामोजीच्या गेटपर्यंत आलो. तर आता इथून सगळीकडे असं बघण्यासारखं आहे, म्हणजे एक एक असे एक हे सेट आहेत, ते सेट बघत होतो. तर सगळ्यात आधी आम्हाला त्यांनी नेलं की कशी फिल्म तयार केली जाते किंवा ऍक्शन. आपल्याला जे दिसतं ते सगळं खरंच असतं असं नाहीये. पडद्यावर त्यांनी आम्हाला अक्षरशः म्हणजे हे करून दाखवलं, प्रॅक्टिकली करून दाखवलं की कशा पद्धतीने आपण बघत असतो, पण ते कशा पद्धतीने असतं. तर बरेच इफेक्ट्स वापरून आपल्याला ते पाहिजे तसं इतकं सुंदर ते दाखवतात फिल्मवर, पण कधी कधी ते तसंच असतं असं नाहीये. तरी हे तिथल्या त्यापैकीच एक सेट होता, तर तिथे ते आम्हाला दाखवत होते. सुंदर म्हणजे होतं ते की ते बघून खरंच आश्चर्य वाटलं. हे बघा, इथं लाईट कॅमेरा ऍक्शन असं एक थिएटर टाईप होतं आणि तिथं आम्हाला ते प्रॅक्टिकली करून दाखवत होते. एवढं सुंदर वाटत होतं. त्यानंतर आम्ही आता आलो बाहेर दुसऱ्या सेटकडे जाण्यासाठी. तर त्यानंतर आम्ही बाहुबली या सेटकडे जाण्यासाठी निघालो. तर तिथून लगेच आपल्याला एक बस असते, त्यांची इंटरनलच बस असते. एकदा का आपण एंट्री फीस भरली तर मग परत आपल्याला काही खर्च लागत नाही. आणि ही बस अशी ओपन असते बघा, म्हणजे आपल्याला बसमधूनच बऱ्याच गोष्टी ते दाखवल्या जातात, कारण आपण तेवढं चालूच शकत नाही, इतकं ते मोठं आहे. तर मग इथून आम्ही आता हे बघा, हे आलोय आम्ही बाहुबली सेटमध्ये. तर बाहुबली जेवढा पिक्चर तुम्हाला अगदी म्हणजे भव्य दिव्य वाटतो, अगदी तसंच हे. तर तिथं त्यांनी एक छोटी प्रतिकृती बनवून ठेवलेली होती. जसा तो सेट आहे ना तसा, म्हणजे राजवाडा असा मोठा वाटतो, पण तो एक प्रकारचा सेटच तयार केलाय त्यांनी आणि खूप मोठा असा भव्य दिव्य तयार केलाय. इतका सुंदर म्हणजे बघायला गेलो ना तर छान वाटलं. ही त्याची एंट्री, म्हणजे जसं पिक्चर मध्ये दाखवलं जातं, हे हत्ती घोडे हे कधी कधी खोटे असले ना तरी ते आपल्याला खरे दाखवले जातात बघा तुम्ही फिल्म मध्ये. तर ते सगळे इफेक्ट्स वापरून केले जातात. तर एवढं मस्त म्हणजे वातावरण तर छान होतं आणि जागा खूप प्रशस्त खूप मोठी होती, म्हणून ते त्यांना ते बहुतेक तेवढा मोठा सेट तिथं झाला असेल किंवा त्या सेटसाठी त्यांनी एवढी मोठी जागा घेतली असेल. स्कूल पिकनिक पण आलेल्या होत्या तिथं सेट बघण्यासाठी, फिल्म सिटी बघण्यासाठी. तर आम्ही एक एक स्पॉट जे दाखवले गेले आहेत ना बाहुबलीमध्ये त्यांचं, तर तिथं तिथं जाऊन आम्ही शूट करत होतो किंवा फोटो काढत होतो, बघत होतो. तर ते प्रत्येक ठिकाणी आम्ही जात होतो. ते बघा, असं बघायला वेळ बी मिळत नाही, पण ते सगळे जुन्या काळात राजवाड्यात राजेशाही जेव्हा होती तेव्हा ते दाखवलं गेलं. तर ह्या औरंगाबादच्या ताई मला तिथं भेटल्या, आम्ही फोटो वगैरे काढले. म्हटलं चला तो पण शेअर करू तुमच्यासोबत. आणि त्यानंतर इथं ते बाहुबलीचं सगळं पोस्टर वगैरे छान लावलेलं होतं, म्हणजे फुल असं फिलिंग बाहुबलीचंच येत होतं आणि आठवत होतं. आता बऱ्याच जणांनी म्हणजे जवळजवळ सगळ्यांनीच बाहुबली बघितलेला असेल. त्यातलं हे मंदिर म्हणा किंवा हे शंकराचं आणि ही पिंड वगैरे बघितलं तरी आपल्याला बाहुबलीची आठवण येते. खूप सुंदर, वरती पण मोठी होती जी त्याच्यामध्ये दाखवली होती ना, पण आम्हाला एवढा वेळ नव्हता, मग मी बाहेरूनच म्हणजे लांबूनच नमस्कार केला त्या पिंडीचा आणि तिकडून आले. त्यानंतर जे वेगवेगळे सेट आहेत तिथं गेलो. खरंच खूप भव्य दिव्य आहे. म्हणजे तुम्ही बघा, फक्त एकच सेट मध्ये जास्त वेळ घालवू नका, एवढं मात्र नक्की, कारण आपल्याला लक्षात येत नाही. त्यानंतर आपण तिथून एंट्री म्हणजे इकडनं तिकडे बाहेर जाताना मध्येच त्यांनी असं शॉपिंगचं लावलेलं होतं. म्हणजे खूप आयडिया असते बघा की माणूस तिकडनं निघाला की आपसूक काहीतरी घेतं. आणि जे काही त्यांनी ते स्टॉल लावलेले होते, आम्हाला तर काही जास्त वेळ नव्हता, त्यानंतर आम्ही फक्त ओव्हरलुक केला आणि निघालो तिथून, कारण इथं जर वेळ घालवला तर बाकीचं सेट बघणं राहून जाईल. मग त्यानंतर आम्ही व्हिडिओ काढले, फोटो काढले की तेवढ्याच आठवणी असतात आपल्याला म्हणून. आणि मग आम्ही तिथं राणीची जी चेअर असते त्याच्यावरती बसलेली असते, तर ते सगळं आम्ही म्हणजे अगदी
फील करत होतो, बसून बघितलं दोघी तिघींनी. आम्ही बाकीच्या तर काही आल्या नाही की फारच, म्हणजे त्या दुसऱ्या सेटवर होत्या तोपर्यंत आम्ही इकडे जाऊन व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर इकडे फोटो काढले. हे पण खूप छान होता हा पण सेट, म्हणजे पूर्ण असं वेगवेगळं इतकं मोठं होतं ना, म्हणून तो जो पिक्चर आहे तो खूप भव्य दिव्य दिसतो. कारण तिथं फिरायलाच आम्हाला बराच वेळ गेला. म्हणजे जवळजवळ आम्ही 11ला गेलो होतो. तो एक सेट बघितला पहिला की पिक्चरमध्ये कसे इफेक्ट्स वापरले जातात, आणि त्यानंतर लगेच बाहुबलीच्या तिथं आलो तरी आम्हाला 2:30 ते 3 वाजून गेले होते. म्हणून सांगते की पटापट बघितलं की पुढचे पण तुम्हाला सेट बघता येतील. तर हे पण खूप छान होतं, खूप मोठं असं चक्र टाईप होतं. तर तिथंही व्हिडिओ काढला. तर असं इथं पण एक व्हिडिओ काढला. खरंच खूप छान होतं, मस्त वाटलं. आणि आता मग आम्ही जेवढं फोटो काढता येतो तेवढं जास्तीत जास्त काढला आणि तिथून आता दुसऱ्या सेटसाठी त्यांचीच बस होती. चला तर मग आता आपण दुसऱ्या सेटकडे जाऊया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.